नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे। आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण एक अतिशय उबदार आणि आरामदायी ब्लाउज विणूया। 34 ते 36 इंच मापाचं हे ब्लाउज विणायला आपल्याला लागेल 4 प्लायचा ॲक्रेलिकचा धागा, मुख्य रंग साधारणपणे 200 ग्रॅम आणि अजून एक रंग साधारणपणे 50 ग्रॅम, 4.5 आणि 5 मिलीमीटरचे क्रोशे हुक, फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक, 6 बटणं आणि शिवणकामाचा धागा आणि सुई, मोजायची पट्टी किंवा टेप आणि कात्री, 4.5 मिलीमीटर हुक आणि ए रंगाच्या धाग्याने योक विणायला सुरुवात करूया। धाग्याला स्लिप नॉट घालूया। आता 152 साखळी टाके विणूया। टाके विणून पूर्ण झाले की मग फेटूया। हे एकूण 152 साखळी टाके आहेत। आता हुक पासून चौथ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूप मध्ये एक डबल क्रोशे विणूया। पहिले 3 साखळी टाके धरून हे 2 डबल क्रोशे झाले। आता पुढच्या 15 टाक्यांच्या पाठीमागच्या लूप मध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया। पहिले 2 टाके आणि हे 15 टाके असे एकूण 17 टाके विणून झाले की मग फेटूया। हे एकूण 17 टाके विणून झाले। आता 2 साखळी टाके विणूया। ह्यामुळे कॉर्नर तयार होईल। आता पुढच्या 46 टाक्यांच्या पाठीमागच्या लूप मध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया। सेहेचाळीस टाके विणून पूर्ण झाले की मग फेटूया। 2 टाक्यांच्या साखळीनंतर हे 46 डबल क्रोशे विणून झाले। आता 2 साखळी टाके विणूया आणि पुढच्या 24 टाक्यांच्या पाठीमागच्या लूप मध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया। दुसऱ्या 2 टाक्यांच्या साखळीनंतर हे 24 डबल क्रोशे विणून झाले। आता 2 साखळी टाके विणूया आणि पुढच्या 46 टाक्यांच्या पाठीमागच्या लूप मध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया। तिसऱ्या 2 टाक्यांच्या साखळीनंतर हे एकूण 46 डबल क्रोशे विणून झाले। आता 2 साखळी टाके विणूया आणि उरलेल्या 17 टाक्यांच्या पाठीमागच्या लूप मध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया। चौथ्या 2 टाक्यांच्या साखळीनंतर हे 17 डबल क्रोशे विणून झाले। हा गळ्याचा आकार तयार झाला। 2 साखळी टाके विणून काम वळवून घेऊया। आता पहिल्याच टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया। हे 2 साखळी टाके आपण मोजणीमध्ये धरायचे नाहीत। पुढचे 2 साखळी टाके येईपर्यंत प्रत्येक टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया। दोन साखळी टाक्यांपाशी भेटूया। ह्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये 2 डबल क्रोशे, 2 साखळी टाके आणि अजून 2 डबल क्रोशे असा कॉर्नर विणूया। हा पहिला कॉर्नर विणून झाला। आता पुढच्या प्रत्येक डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणायचा आणि 2 टाक्यांच्या साखळीमध्ये एक कॉर्नर विणायचा। अशा प्रकारे ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया। दुसरी ओळ विणून पूर्ण झाली। आता दुसऱ्या ओळीचाच पॅटर्न वापरून
पुढे अजून 6 ओळी विणूया. प्रत्येक डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणायचा आणि 2 टाक्यांच्या साखळीमध्ये एक कॉर्नर विणायचा. अशा अजून 6 ओळी विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. ह्या एकूण 8 ओळी विणून झाल्या आहेत. ह्या योकची 3 इंच रुंदी आहे. खांद्याची रुंदी 13 इंच आहे आणि योकची उंची 8 इंच आहे. आता आपल्याला ह्या खालच्या म्हणजे फक्त छातीकडच्या भागाकडे रुंदी वाढवायची आहे. पुढच्या विणकामासाठी 5 मिलीमीटर मापाचा हुक वापरूया. आता फक्त पुढच्या अर्ध्या भागामध्ये 6 ओळी विणूया. मध्य भागाकडून कॉर्नरच्या दिशेने विणायला सुरुवात करूया. 2 टाके विणून काम वळवून घेऊया. 2 टाक्यांची साखळी येईपर्यंत पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणूया आणि मग फेटूया. आता ह्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये 2 डबल क्रोशे विणूया. नववी ओळ विणून पूर्ण झाली. आता 2 साखळी टाके विणून काम वळवून घेऊया. हे 2 साखळी टाके टाक्यांच्या मोजणीमध्ये धरायचे नाहीत. आता पहिल्या 2 टाक्यांमध्ये प्रत्येकी 2 डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणून ही ओळ पूर्ण करूया आणि मग फेटूया. दहावी ओळ विणून पूर्ण झाली. 2 साखळी टाके विणून काम वळवून घेऊया. आता 11वी, 12वी, 13वी आणि 14वी या 4 ओळी विणताना प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणायचा. मात्र बाहीकडच्या ह्या टोकाच्या 2 टाक्यांमध्ये प्रत्येकी 2-2 डबल क्रोशे विणायचे. R11 ते R14 या 4 ओळी विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. एकूण 14 ओळी विणून पूर्ण झाल्यावर 10.5 इंच उंची मिळाली आहे. योकचा हा पुढचा अर्धा भाग विणून झाला. आता उरलेला अर्धा भागही अशाच पद्धतीने विणूया. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. पुढच्या दोन्ही भागांच्या डिझाईनचा एकसारखेपणा राहावा म्हणून ह्या भागामध्ये कॉर्नर पासून विणायला सुरुवात करूया. 2 टाक्यांच्या साखळीमध्ये धागा जोडूया आणि पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया. इथेच अजून एक डबल क्रोशे विणूया. हे 2 डबल क्रोशे झाले. आता पहिल्या अर्ध्या भागाप्रमाणे आपण 6 ओळी विणून हा दुसरा अर्धा भागही पूर्ण करूया आणि मग फेटूया. दुसरा अर्धा भाग विणून पूर्ण झाला. आता पाठीमागचा भाग विणूया. पहिल्या ओळीमध्ये सुरुवातीच्या आणि शेवटच्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये 2-2 डबल क्रोशे विणायचे. बाकी प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणायचा. त्यानंतर पुढच्या 5 ओळींमध्ये पहिल्या आणि शेवटच्या 2-2 टाक्यांमध्ये प्रत्येकी 2-2 डबल क्रोशे विणायचे आणि उरलेल्या सर्व टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणायचा. अशा प्रकारे एकूण 6 ओळी विणून मागचा भाग पूर्ण करूया आणि मग फेटूया. योकचा मागचा भाग देखील विणून पूर्ण झाला. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता या कापलेल्या धाग्याने बाहीची 2 टोकं एकमेकांमध्ये जोडूया.
ही बघा, ही अशी. दुसऱ्या बाहीसाठी पण असंच करूया. हे असं. एकूण 14 ओळी विणून झाल्यावर योकची उंची 10.5 इंच आहे. आता पुढे अजून 8 ओळी विणूया. पुढच्या भागाच्या पहिल्या टाक्यामध्ये धागा जोडूया. दोन साखे टाके विणून इथेच एक डबल क्रोशे विणूया. आता उरलेल्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणूया. अशा प्रकारे R15 ते R22 अशा एकूण 8 ओळी विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. एकूण 22 ओळी विणून झाल्यावर आता 13 इंच उंची मिळाली आहे. छातीचा घेर सुमारे 35 इंच आहे. आता साधारणपणे 2.5 इंच रुंदीची खालची बॉर्डर विणूया. त्यासाठी 4.5 मिलीमीटर मापाचा हुक वापरूया. लूपमध्ये हुक घालूया आणि 15 साखळी टाके विणूया. हे 15 साखळी टाके विणून झाले. आता हुक पासून दुसऱ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया आणि पुढच्या प्रत्येक टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे विणून ही ओळ पूर्ण करूया आणि मग फेटूया. हे 14 सिंगल क्रोशे झाले. आता पुढच्या 2 टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया. काम वळवून घेऊया. आता प्रत्येक सिंगल क्रोशेच्या फक्त पुढच्या लूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया. मात्र सगळ्यात शेवटच्या टाक्यामध्ये नेहमीप्रमाणे दोन्ही लूप्समधून हुक घालून एक सिंगल क्रोशे विणूया. ही ओळ पूर्ण करून शेवटच्या टाक्यापाशी भेटूया. खालच्या बाजूच्या या शेवटच्या टाक्यामध्ये नेहमीप्रमाणे दोन्ही लूप्समध्ये हुक घालून एक सिंगल क्रोशे विणूया. एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया. आता खालच्या बाजूच्या ह्या पहिल्या टाक्यामध्ये नेहमीप्रमाणे दोन्ही लूप्समध्ये हुक घालून एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्याच्या फक्त पुढच्या लूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे विणून ही ओळ पूर्ण करूया. ओळीच्या शेवटी फेटूया. आता पुढच्या 2 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करूया. काम वळवून घेऊया. इथून पुढे दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीचा पॅटर्न एका आड एक विणून ही बॉर्डर पूर्ण करूया आणि मग फेटूया. खालची बॉर्डर विणून पूर्ण झाली. आता 15.5 इंच उंची मिळाली आहे. आता पुढच्या उजव्या भागाची बॉर्डर विणूया. एक साखळी टाका विणूया आणि प्रत्येक आडव्या डबल क्रोशेमध्ये 2-2 सिंगल क्रोशे विणूया.
अशा प्रकारे विणून ही ओळ पूर्ण करूया आणि मग फेटूया। ही ओळ विणून पूर्ण झाली। आता ह्या टोकाकडच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे असा कॉर्नर विणूया। आता ह्या गळ्याकडच्या बाजूला प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया आणि कॉर्नरचा एक टाका उरला की मग फेटूया। आता कॉर्नरचे 2 टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया। प्रत्येक कॉर्नरचे 2 टाके सोडायचे आणि उरलेल्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणायचा। हा असा पॅटर्न पुढे विणूया आणि ही ओळ पूर्ण करून मग फेटूया। गळ्याच्या बॉर्डरची एक ओळ विणून झाली। आता पुढच्या डावीकडच्या भागाची बॉर्डर विणूया। या शेवटच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे असा कॉर्नर विणूया। आता पुढच्या प्रत्येक आडव्या डबल क्रोशेमध्ये 2-2 सिंगल क्रोशे विणून ही ओळ पूर्ण करूया आणि मग फेटूया। ही ओळ विणून पूर्ण झाली। आता ह्या शेवटच्या डबल क्रोशेच्या तळाशी स्लिप स्टिच करूया। आता एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया। आता ह्या डावीकडच्या बाहीची बॉर्डर विणूया। आता बाहीच्या खालच्या बाजूच्या कुठल्याही एका टाक्यामध्ये हुक घालूया आणि ए रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया। एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया। प्रत्येक आडव्या डबल क्रोशेमध्ये 2 सिंगल क्रोशे विणूया आणि प्रत्येक उभ्या डबल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया। अशा प्रकारे ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया। ही राऊंड विणून पूर्ण झाली। पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया। एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया। अशीच दुसऱ्या बाहीची पण बॉर्डर विणूया। आता काजे पट्टी आणि बटन पट्टी विणूया। त्यासाठी 4.5 मिलीमीटरचा क्रोशे हुक आणि बी रंगाचा धागा वापरूया। उजव्या भागामध्ये विणायला सुरुवात करूया। खालच्या टोकाच्या टाक्यामध्ये हुक घालूया आणि बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया। आता एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया। आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया। अशा प्रकारे प्रत्येक टाक्यामध्ये सिंगल क्रोशे विणून 5 ओळी पूर्ण करूया
आणि मग फेटूया. 5 ओळी विणून पूर्ण झाल्या. एक साखळी टाका विणून लांब लूप ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता काजांची लूप्स विणूया. खालच्या टोकाकडच्या टाक्यामध्ये हुक घालूया आणि ए रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. आता 7 साखळी टाके विणूया. हे असे. आता या पहिल्या सिंगल क्रोशेच्या डोक्यावर स्लिप स्टिच करूया. हे बघा, बटण ओवण्यासाठी हे लूप तयार झालं. आता पुढच्या 10 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे आणि 7 साखळी टाके विणून काजाचं एक लूप विणूया. हे दुसरं लूप तयार झालं. आता पुढच्या 10 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणून मग एक लूप विणूया. हा असाच पॅटर्न या ओळीच्या शेवटपर्यंत विणूया. शेवटचं लूप शेवटच्या टाक्यामध्येच विणायचं. त्यापूर्वीच्या सिंगल क्रोशेची संख्या 10 पेक्षा जास्तच असेल. ही लूप्सची ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. ही पहा, ही एकूण 6 लूप्स विणून तयार झाली. आता काजेपट्टीप्रमाणेच बटन पट्टीच्या 5 ओळी बी रंगाच्या धाग्याने विणूया. गळ्याच्या बाजूनी विणायला सुरुवात करूया. पहिल्या टाक्यामध्ये हुक घालून बी रंगाचा धाग्याचं लूप ओढून घेऊया. एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. आता प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणत 5 ओळी विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. बटन पट्टीच्या 5 ओळी विणून पूर्ण झाल्या. आता एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता बाह्यांची बॉर्डर पट्टी विणूया. 4.5 मिलीमीटरचा क्रोशे हुक आणि बी रंगाचा धागा वापरून प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे अशा 4 राऊंड्स विणायच्या आणि 5वी राऊंड ए रंगाच्या धाग्याने विणायची. अशा प्रकारे दोन्ही बाह्यांच्या बॉर्डर पट्ट्या विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. दोनही बाह्यांच्या बॉर्डर पट्ट्या विणून झाल्या. आता गळ्याची बॉर्डर विणूया. ह्या लूपच्या बाजूच्या पहिल्या टाक्यामध्ये हुक घालूया आणि बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया.
एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया। आता कॉर्नरचे 2 टाके सोडून उरलेल्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणायचा। ही गळ्याची बॉर्डर विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया। गळ्याची बॉर्डर विणून पूर्ण झाली। एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया। छोट्या मापाचा हुक वापरून धाग्याची सुटी टोकं विणकामाच्या आत लपवून टाकूया। आता बटन पट्टीवर प्रत्येक लूपच्या समोर एक एक बटन जोडूया। त्यासाठी सुई धाग्याचा वापर करूया। सगळी बटणं शिवून पूर्ण झाली की मग फेटूया। सगळी बटणं लावून झाली। छातीचा घेर 36 इंच आहे आणि उंची 15.5 इंच आहे। वेगवेगळ्या रंगसंगतींमध्ये हे ब्लाऊज नक्की विणून पहा। हे ब्लाऊज दिसायला आकर्षक आणि विणायला सोपं तर आहेच, पण वजनाला हलकं, अंगामध्ये व्यवस्थित बसणारं, उबदार आणि अतिशय आरामदायी आहे। हे ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक आणि शेअर करा। चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। हॅपी क्रोशिंग।